Hey guys, so welcome back to my channel. सॉरी रिवर्स. नमस्कार मंडळी, तर कसे आहात तुम्ही? तर स्वागत आहे माझ्या आजच्या ट्रान्झॅक्शन ट्युटोरियलच्या ब्लॉग मध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ट्रान्झॅक्शन व्हिडिओ कसं शूट करायचं आणि कसं एडिट करायचं. चला तर शिकूया आपण की शूट, ऍक्टिंग आणि एडिटिंग कसं करायचं. हा बाबा, माहिती उशीर होत आहे ते. चला, मी इकडेच आहे. अरे चला बाबांनो, उशीर होत आहे. तर गाईज, व्हिडिओ काढण्यासाठी सर्वात पहिले तुमचा हा बॅकग्राऊंड सिंपलच असायला पाहिजे. कोणताही बॅकग्राऊंड ठेवा, सिंपलच असायला पाहिजे. आणि प्लस पहिले तुमच्या चेहऱ्यावर काही मेकअप नको असायला पाहिजे. नॉर्मल जसं तुम्हाला ठेवायचे तसं तुम्ही ठेवू शकता. भरपूर लोक अलग अलग क्रिएट करतात. फॉर एक्झाम्पल जसं भिकारी, गरीब, फाटलेले कपडे असं करून ठेवतात. तुमच्यावर तुमचे जसे व्हिडिओ ट्रान्झॅक्शनचे व्हिडिओ असतील तसे तुम्ही करू शकता. आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्हाला पहिले बॅकग्राऊंड लाईट पाहिजे असते, की आपल्या फेसवरती जे लाईट पडायला पाहिजे. माझ्याकडे 2 प्रकारचे लाईट्स आहेत. तर सध्या तरी मी काहीतरी हे वाले लाईट्स यूज करते, कारण की माझ्याकडे जास्त फोकस लाईट आहे नाहीये. माझी पण नवीन सुरुवात आहे, त्या कारणामुळे माझ्याकडे नाही. मी लाईट सेट करून मी तुम्हाला दाखवते. आताचा व्हिडिओ बघा आणि आता नंतर लाईट असण्याचा व्हिडिओ बघा. तर गाईज, आताचा जो व्हिडिओ आहे तो लाइटिंगचा आहे. आणि व्हिडिओ बनताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा पण लाईट आहे आपल्या फेसवर पडायला पाहिजे. त्याने आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी पण खराब होत नाही आणि कॅमेरा अँगल फाटत पण नाही. ओके, तर गाईज आपण या ऑडिओवर शूट करणार आहोत. ऐका. तर या सॉंगवर आपण शूट करणार आहात. तर हा शूट करण्यासाठी आपल्याला अँगल एकदम सरळ घ्यावा लागेल. तर गाईज, आपण अँगल घेतलेला आहे. आता हा व्हिडिओ शूट करण्यासाठी आपल्याला लागेल एक टॉवेल, कारण की माझा शूट आहे शेतकरी सारखा. तर शेतकरीकडे प्रत्येक वेळेस टॉवेल असतो खांबी पुसण्यासाठी. तर आपल्याला लागेल टॉवेल. तर आपण घेऊया तो. तर आपल्याला हा व्हिडिओ टेक टू टेक शूट करायचा आहे. जसं की एक शूट इथे, एक शूट इथे आणि एक शूट समोर. आपण हा शूट थोडा अलग प्रकारे करूया. चला स्टार्ट करूया. अँड व्हिडिओ करताना या गोष्टीवरती लक्ष द्यायचं की आपल्या हँड मुवमेंट सारखे सारखे चेंज व्हायला पाहिजे. आपले एक्सप्रेशन सारखे सारखे चेंज व्हायला पाहिजे. की व्हिडिओ मध्ये जेवढी ऍक्टिंग, जेवढे एक्सप्रेशन असतील तेवढे व्हिडिओ व्हायरल जायचे चान्सेस असतात. कारण पब्लिक आपल्या एक्सप्रेशनला बघते, व्हिडिओजला बघते, आपली ऍक्टिंगला बघते, तेव्हा जाऊन कुठे पब्लिक लाईक करते. असं जसं कोण लाईक नाही करत आपल्याला. ओके, सुरू करूया. तर गाईज, एक शूट आपण सरळ घेतलेला, आता एक शूट आपल्याला साईडला घ्यायचे, नंतर एक शूट आपल्याला या साईडला घ्यायचा, इनडायरेक्टली सरळ घ्यायचे. आता साईडला घेण्यासाठी मी कॅमेरा अँगल इथे ठेवलाय, की जसं इकडचे शूट झालं तर आपण डायरेक्ट या साईडला केलंय तर आपल्याला फेस डायरेक्ट इकडे घ्यायचंय, कॅमेरा इकडे घेऊन आपण तुम्ही स्टॉप करून पण नंतर एडिटिंग करू शकता. त्यात काय प्रॉब्लेम येत नाही. देन 1 2 3 तर गाईज, आपण फर्स्ट शूट इथे केलं, सेकंड शूट इथे केलं आणि थर्ड शूट सुद्धा इथे केलं. आता फोर्थ शूट आपल्याला वापस समोर करायचं, कारण की आपल्याला 4-5 टेक लागतात. तर आता आपण 3 झाले, तर 4था टेक चालू आहे. तर आपल्याला कॅमेरा इथे सरळ घ्यायचा. आता जो राहिलेला शूट कम्प्लीट करायचंय. बट कॅमेरा जेव्हा आपण हलवतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो पोझिशन आपला पहिले होता, जेवढा अँगल आपला पहिले होता, नंतरचा पण तोच असायला पाहिजे. नाहीतर मग व्हिडिओ एडिटिंग मध्ये खूप प्रॉब्लेम होणार. मागे पुढे तुमची व्हिडिओ होणार, वर खाली तुमचे व्हिडिओ होणार आणि ते लगेच दिसून पण येतं. त्या कारणामुळे त्या गोष्टीचं काळजी घ्या. ओके, पुढचं शूट करूया आपण. तर गाईज, आपला पहिला शूट इथे कम्प्लीट झालेला आहे. आता माझ्या मागे फक्त बॅकग्राऊंड लावायचं, तर आपण सर्वात पहिले बॅकग्राऊंड लावून घेऊया. चला. तर गाईज, फायनली आपला बॅकग्राऊंड इथे लागलेला आहे आणि आता फक्त आपल्याला कॉस्ट्युम चेंज करायचं. आता जसं मी कॉस्ट्युम चेंज करून येते तसं तुम्ही इच्छा व्हिडिओला
करून ठेवा. तर आपला राहिलेला शूट पण कम्प्लीट झालेला आहे. बस आता आपले 2 स्टेप ऑलरेडी कम्प्लीट झाले, बस एक स्टेप बाकी आहे. 2 स्टेप कोणकोणते कम्प्लीट झाले? फर्स्ट आपलं शूट, सेकंड ऍक्टिंग, जसं मी दाखवलं व्हिडिओ मध्ये कसं ऍक्टिंग करायचं. थर्ड राहिलं फक्त एडिटिंग. आता ते एडिटिंग पण सांगून देऊया, चला सोबतीला. तर गाईस, सर्वात पहिले आपल्या स्क्रीनवर यायचंय. स्क्रीनवर आल्यावरती तुमच्या फोन मध्ये 2 ऍप इन्स्टॉल पाहिजे. पहिले सर्वात पहिले एक कॅपकट ऍप आणि दुसरं VPN आहे. VPN तुम्हाला इझिली प्ले स्टोर वरून भेटून जाईल. तुम्ही गुगल वरती पण घेऊ शकता. VPN हे बघा, भरपूर VPN आहे, पण मी हा वाला यूज करते. हा वाला ऑलरेडी VPN ओपन करून ठेवायचं आपल्याला सर्वात पहिले. त्याशिवाय तुमच्या कॅपकट मध्ये इफेक्ट येणार नाही. माझं VPN ऑनच आहे, पहिला बटन ऑन करून ठेवलंय. आपण सर्वात पहिले जाऊया कॅपकट. कॅपकट वरला प्लस आयकॉन वर जायचं, कारण एडिटिंग साठी कॅपकट एक बेस्ट ऍप आहे. जो पण तुमचा व्हिडिओ काढलेला असेल तो पहिले इथे सिलेक्ट करायचा. आपण इकडे सगळे व्हिडिओ घेतलेले आहोत बघा. तसेच व्हिडिओ आपण हे केलेत. ऍड ऑडिओ वरती क्लिक करून ऑडिओ मध्ये जायचं आणि आपल्याला सॉन्ग सिलेक्ट ऑडिओ व्हिडिओचा असेल तर आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं. आता आपण इथे आलोय नको तो डॉक्टर. आता आपण डायरेक्ट तिकडच्या ह्याच्यावर जायचं, सेकंड पार्टवर जायचं आपल्याला. इथे करायचं कट डिलीट. आता इथे कट करायचं. जास्त मूव्ह व्हायला पण नको, जर जास्त मूव्ह झालं ना तर मग ते दिसून नाहीये. नको तो डॉक्टर, इथे नको तो ऍक्टर. आता हा फर्स्ट पार्ट होता, हा सेकंड पार्ट होता, हा थर्ड पार्ट होता आणि आता हा फ्रंट पार्ट करायचा आपल्याला फोर्थ वाला. नको तो डॉक्टर, नको तो ऍक्टर. इथे कट मारला आपण. मॅच होते ते बघायचं. मोस्ट इम्पॉर्टंट आहे की मॅच. कधी कधी आपली लिपसिंग मॅच नव्हतं, आपण बघूया आपली लिपसिंग मॅच होते की नाही. आता झालं, तर आपल्याला इकडे कुठे कट करायचं बघा. रुमाल उचलला, फिरवला, अर्ध्यातच थांबवायचं आपल्याला. इथं आपण एवढा कट करायचा. आता इथे मी 2 व्हिडिओ घेतलेत माझे, मी 2 शूट घेतले ते. आपण जेवढा आपण एक्स्ट्रा व्हिडिओ घेतो ना तेवढा आपल्या व्हिडिओसाठी चांगला असतं. कधी एक चांगला येतो तर कधी एक चांगला येत नाही, असं होतं. तर 2 पार्ट शूट केलेलं बेस्ट राहतं. तर आपण सर्वात पहिले व्हिडिओला क्लिअरिटी देऊया. क्लिअरिटी ऑलरेडी आहे. पहिले हे बघूया कसं मॅच होतं. याला कट केलं, पहिला पार्टला डिलीट करून टाकायचं. अजून याला बेस्ट करायचं. आता रुमाल आपला इथे आता आपला रुमाल घेतला, आपण इथे केला. जितना आपला रुमाल संपतोय त्याच्या पूर्ण थोडीशी साडी आपण काढूया. इथना काढूया, एवढा आपण कट मारूया. आता वापस बघूया बघा, हे परफेक्ट वाटेल. आता याला थोडं आपण ऍडजस्ट करूया. ऍडजस्ट कसं करायचं हे बघा, ऍडजस्ट ऑप्शन आहे इथे. बघा ऍडजस्ट ऑप्शन क्लिक करायचं, आपल्या हिशोबाने सेट करायचं. आपल्या व्हिडिओला कसं वाटतंय. आता आपलं ब्राईट खूप आहे, आपल्याला ब्राईटची गरज नाहीये. थोडंसं बॅकग्राऊंड ब्लॅकच ठरवायचंय. फेस वरती जास्त लाईट पण नको. क्लिअरिटी बघा, इथे क्लिअरिटी दिलंय. व्हिडिओला बघा कशी क्लिअरिटी असते. आपल्याला एवढी पण क्लिअरिटी नको आहे, 20% ठेवायचं आपण. आणि नंतरला हा फर्स्ट फिल्टरचा. याच्यात भरपूर फिल्टर्स आहेत जे आपल्या व्हिडिओ खूप कामी येतात.
तर मला जास्तीत करून 1-2 फिल्टर्स खूप आवडतात, पण आपण स्टार्टिंग टू बघायचं की कसे कसे फिल्टर्स आपल्या व्हिडिओला मॅच होत आहेत. हा फिल्टर मस्त वाटतं याच्यावरती, हाच फिल्टर आपण ठेवायचा. आपण इथं हे केलं, पदर हे केलं, फेस वरती नाही. जेव्हा फेस प्रॉपरली येईल ना, आपल्याला वाटतंय हा फेस आपला छान वाटतंय, तर मग इथे आपल्याला कट करून स्लो मो लावायचंय. पार्ट थोडासाच घ्यायचा, आता आपण तुम्ही याला मोठं करू शकता दोन्ही अँगलने. असं कट मारायचंय आणि ज्या पार्टला स्लो मो करायचंय तो पार्ट चॉईस करायचा आहे. आणि इथे स्पीडचं ऑप्शन आहे, डिलेच्या बाजूला स्पीडचं ऑप्शन आहे. नॉर्मल वरती क्लिक करून पूर्ण 0.1x ठेवायचंय आणि इथे स्मूथ स्लो मो दिले. स्मूथ स्लो मो त्याच्यावर क्लिक करून बेटर क्वालिटी वरती क्लिक करायचं आणि राईट. इथे होत आहे आपलं झालेलं आहे इथे स्लो मो. आता तुम्ही बघा वापस कसं वाटतंय. चालेल. आता इकडनं आपण पुढे जाण्यासारखंच आहे, तर आपल्याला त्यावरती लिपस्टिंग करायची आहे. तर कुठला लिपस्टिंग स्टार्ट होतीये? इथनं. तर आपण कट करायचं, एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला डिलीट करून टाकायचं. आता गाणं मॅच होते तुमच्याकडे. आता गाणं इथल्या इथंच संपतंय, तर त्यासाठी पण आपल्याला काय करायचंय, आता पहिले हे बघायचं स्टार्टिंग टू एंड पर्यंत. मी नेहमी माझ्या स्टार्टिंग मध्ये मी काय ना काय इफेक्ट लावते, बट हे नॉर्मल वाटतंय. तर इफेक्ट वर जायचं, इथे इफेक्ट लिहिलंय, इफेक्ट वर जायचंय, व्हिडिओ इफेक्ट, स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्ट आहे त्याच्यावर जायचं. जर तरी पण तुमची इथे इफेक्ट येत नसेल, असं सारखं ऑप्शन कंटिन्यू येत असेल, 10 मिनिटं झाली तर इफेक्ट येत नाही, तर काय करायचंय तुम्हाला, याला घ्यायचंय, याला उडवून टाकायचंय. VPN आपलं चालूच आहे. येस, आपला VPN इथे चालू आहे बघा, दिसते तुम्हाला. VPN चालू असेल तर कसं क्वेश्चन मार्क आपलं तुम्हाला चिन्ह दिसेल. वापस आपल्याला कॅपकट ओपन करायचं स्टार्टिंग पासून. तुम्हाला व्हिडिओ साठी फक्त एडिट करायची गरज नाही, कारण की तुमची व्हिडिओ ऑलरेडी इकडे आहे. हे बघा, हे करायचं, लोड होऊन द्यायचं. बघा तुमची व्हिडिओ हाय का खूप आहे. आता आपण चेक करूया इफेक्ट. वापस इफेक्टच्या याच्यावर जायचंय, व्हिडिओ इफेक्ट वर जायचंय. आपल्या इथे वापस ओपन होत नाही, तर शेवटी आपल्याला VPN हे करावं लागेल, चेंजअप करावं लागेल VPN मध्ये. या VPNचा तर एक इश्यू आहे की हा VPN लवकर ऑन होत नाही. आता आपण याच्यामध्ये कंट्री एक वेगळी सिलेक्ट करूया, जर्मनी सिलेक्ट करूया आपण. कधी कधी VPN नेट चालत नसेल तर आपण कंट्री वेगळी इथं ट्राय करून बघायची, की त्याप्रमाणे एक वेळ VPN चांगला चालेल. आता वापस आपण कंट्री चेंज केली, तर बघूया यावेळेस चालतंय की नाही. तर गाईस शायद हा चालला. फायनली आपले इफेक्ट दिसत आहेत, पण हळूहळू दिसत आहेत. इथे भरपूर असे इफेक्ट आहेत जे तुम्हाला व्हिडिओसाठी खूप खूप कामी येते. आपण सर्वात पहिले हा स्टार्ट बघतो, शिला कमी करायचा, एवढंच ठेवायचं, कारण आपल्याला थोडंफार बघा. नको तो डॉक्टर नको तो ऍक्टर बिझनेस वाला नको ग बाई शेतकरी नवरा हवा ग बाई मला शेतकरी हवा शेतकरी नवरा हवा ग बाई मला शेतकरी नवरा हवा ग बाई शेतकरी नवरा हवा ग बाई मला शेतकरी नवरा. आता इकडे एंड होते, तर एंड पण आपल्याला कसं द्यायचंय, हलका स्लो मो करून एवढंच कट करायचं. हा पार्ट नको तो डिलीट करून टाकायचा, या व्हिडिओची गरज नाही. आता आपल्याला मोठं करायचं. आता एवढा ऑडिओ आपला राहतोय बघा, इथे ब्लू लाईन दिसते, एवढा ऑडिओ आपला राहतोय. तर याच्यावर क्लिक करून स्पीड वर जायचंय, नॉर्मल वर जायचंय, 0.1x बेटर क्वालिटी स्लो करून ठेवायचं आपल्याला. आता आपल्याला हा भाग एवढा कट करून टाकायचा, क्लिक स्प्लिट देन एक्स्ट्रा डिलीट. तर आपला एवढा इथे स्लो मो बसला आहे एवढ्या व्हिडिओला. तर आता व्हिडिओ बघूया आपण स्टार्टिंग टू एंड पासून कशी वाटतं. नको तो डॉक्टर नको तो ऍक्टर बिझनेस वाला नको ग बाई शेतकरी नवरा हवा ग बाई मला शेतकरी नवरा हवा ग बाई शेतकरी नवरा हवा ग बाई मला शेतकरी नवरा.
पण व्हिडिओ खूपच सिम्पल झाले, त्यासाठी आपल्याला हलका इफेक्ट टाकायचा आहे. आपण पहिले मध्ये इफेक्ट लावणार, जो पण आवडेल तो. शेतकरी नवरा हवा ग बाई मला शेतकरी नवरा आता आपण स्टार्टिंग टू एंड पर्यंत व्हिडिओ बघा फुल. नको तो डॉक्टर नको तो ऍक्टर बिझनेस वाला नको ग बाई शेतकरी नवरा हवा ग बाई मला शेतकरी एवढा अडकतोय गाईस. नवरा हवा ग बाई मला शेतकरी नवरा हवा ग बाई शेतकरी नवरा हवा ग बाई मला हे खूप जास्त झालंय, तर आपण ज्याच्यावरती आपण इफेक्ट केलेलं त्याला स्लो करायचं. शेतकरी नवरा हवा ग बाई मला शेतकरी नवरा आता बघूया कसं वाटतंय. हवा ग बाई मला तर फायनली गाईस नको तो डॉक्टर नको तो ऍक्टर बिझनेस वाला नको ग बाई शेतकरी नवरा हवा ग बाई मला शेतकरी नवरा हवा ग बाई शेतकरी नवरा हवा ग बाई मला शेतकरी नवरा तर जेव्हा तुमचा व्हिडिओ एडिटिंग होऊन जातो, तेव्हा इथे दिलंय ना 1080p, त्याला पूर्ण 4K वर करायचंय. 4K आणि बिटरेट लाईनला 100 वर करायचंय आणि एक्सपोर्ट करून टाकायचा व्हिडिओ. हा लोड घेईल तेवढा पुरती. फायनली आपण कॅपकट एडिटिंग पण शिकलो. आता हा व्हिडिओ मी तुम्हाला गॅलरीत होऊन दाखवतो. नको तो डॉक्टर नको तो ऍक्टर बिझनेस वाला नको ग बाई शेतकरी नवरा हवा ग बाई मला शेतकरी नवरा हवा ग बाई शेतकरी नवरा हवा ग बाई मला शेतकरी नवरा तर गाईज फायनली शूट आणि व्हिडिओ एडिटिंग शिकलात तर वाट कसली बघताय, करा सुरुवात. आणि जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला आले वापस.